मित्रो, जरा समजून घेऊयात की मोठमोठी बिझनेसमन्स हे लोन घेऊन ते बुडवतात कसे. आपल्या सगळ्यांना हा प्रश्न असेलच की अंबानी, अदानी किंवा बाकीचे सगळे बिझनेसमन किंवा माल्या वगैरे हे पैसे घेतात बँकांकडून, हजारो कोटींचं कर्ज घेतात, जसं नीरव मोदी वगैरे असेल, आणि बुडवतात कशी मग. तर चला आपण समजून घेऊयात की कायद्याच्या काय गोष्टी आहेत की ज्याच्यामधून या पळवाटा असतात आणि त्याच्यामधून जर तुम्ही सुद्धा कर्ज घेतलंच तर त्याच्यावरती बँक कुठलीही कायदेशीररित्या कारवाई तुमच्यावरती करू शकत नाही. जर समजा काही असं झालंच की पैसे तुम्हाला देणं शक्य नाही आहे किंवा फिटत नाही आहे, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता आणि कसं करू शकता, मला वाटतं आपण हे अगोदर समजून घ्यायला हवं. कारण का प्रत्येक वेळेला फक्त आपण दोष देतो ना की म्हणजे अंबानी, अदानी हे मोठमोठे बिझनेसमॅन कर्ज चुकतं करत नाही आहेत, कर्ज चुकतं करत नाही आहेत. तर ते चुकतं करत नाही आहेत कारण त्यांना कायद्यानं तेवढा अधिकार भेटलेला आहे. तर आपण त्याला समजून घेऊयात. जेव्हा म्हणजे आपण, जसं आता मी असेल किंवा तुम्ही असेल, जेव्हा आपण बँकांचं कर्ज घेतो त्यावेळेला आपण काय करतो, तर आपण घर, शेती, प्लॉट, सोनं, गाडी किंवा जागा या गोष्टी आपण बँकेला कोलॅटरल म्हणून करून देतो. याचा अर्थ असा की जर तुम्हाला उद्या बँकेचे पैसे चुकते नाही झाले तर बँकेला पूर्ण अधिकार आहे की ज्या गोष्टी तुम्ही दिलेल्या आहेत लिहून, त्या गोष्टी परत जाऊन विकून ते पैसे म्हणजे रिकवर करून घेण्याचा अधिकार बँकेला तुम्ही दिलेला असतो. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की बँक जर तुम्ही पैसे बुडवलेच तर बँक तुमची ते ॲसेट जे आहे ते विकून टाकते आणि तिचे पैसे चुकवून घेते. आता दुसरा मुद्दा असा की जेव्हा कधी असेल बिझनेसमन म्हणजेच अदानी, अंबानी किंवा अजून कुठले बिझनेसमन असतील, नीरव मोदी वगैरे, जेव्हा हे लोन घेतात, ही लोक काय करतात, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा सेल कंपनी, ज्याला डमी कंपनीज म्हणतो, कंपनीज काढतात. बँकेमध्ये त्यांची सेटिंग असते, राजकीय लोकांसोबत त्यांची सेटिंग असते आणि ते त्यांच्या सेटिंगमधून काय करतात, त्यांच्या सेल कंपनीज किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजला बँकेकडून लोन अप्रूव्ह करून घेतात, हजारो कोटीचं लोन अप्रूव्ह करून घेतात आणि त्याच्या थ्रू ते बिझनेस करायला म्हणून पैसे खर्चवतात. म्हणजे ते अजून दुसऱ्या कंपन्यांच्या अकाउंटला घेऊन जाऊन पैसे काढून घेतात आणि शेवटी बँकेला असं सांगतात की तुम्ही ज्या कंपनीला लोन दिलं ती कंपनी आता डुबली. याचा अर्थ असा, जर एखाद्या बँकेने प्रायव्हेट लिमिटेड किंवा सेल कंपनीला जर कर्ज दिलंच तर त्या कर्जाची जबाबदारी ही त्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची नाही आहे, तर त्या कंपनीचीच स्वतःची आहे. म्हणजे कायद्यानं ही तरतूद, म्हणजे एक म्हणू शकतो आपण, आधार जो आहे तो बिझनेसमनला दिलेला असतो. आणि म्हणून जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढली, लोन घेतलं आणि लोन जर डुबलं, बिझनेस चालला नाही, तर तुम्हाला चिंता करण्याची बिलकुल पण गरज नाहीये. NCLT म्हणजे नॅशनल कंपनीज ट्रिब्युनल जे लॉ आहे त्याच्या थ्रू तुम्ही बँकरप्टसी फाईल करू शकता आणि जे काही तुमच्या कंपनीवरती कर्ज आहे ती कंपनी तुम्ही सरेंडर करू शकता. कंपनीकडून पैसे भेटले तर गव्हर्नमेंट घेईल, नाहीतर कंपनीला सोडून देईल. तुम्हाला वैयक्तिक तुमची प्रॉपर्टी विकून किंवा जागा विकून पैसे देण्याची बिलकुल भी गरज नसते. म्हणून सामान्य माणूस आणि बिझनेसमध्ये हा फरक आहे. सामान्य माणूस आपल्या सगळ्या गोष्टी गहाण ठेवून लोन घेतो आणि बिझनेसमन जेव्हा लोन घेतो तेव्हा तो कंपनीवरती, म्हणजे कंपनीच्या सगळ्या गोष्टी गहाण ठेवून तो लोन घेतो. हा फरक आहे. जर बिझनेसमनच्या केसमध्ये म्हणजे व्यापाऱ्याच्या केसमध्ये डुबलं तर कंपनी डुबेल, बिझनेस डुबेल, पण त्याची स्वतःची प्रॉपर्टी डुबत नाही. तर आपल्याला सुद्धा समजा असं काही कर्ज वगैरे घ्यायचे तर आपण स्वतः कंपनी काढू शकता, त्या कंपनीच्या नावाखाली कर्ज घेऊ शकता आणि पैसे डुबलेच तर तुम्हाला बिलकुल चिंता करण्याची गरज नाही आहे. शेवटी बिझनेस असतो म्हणजे रिस्क असते आणि रिस्क असते म्हणजे तुम्ही 100% देता कधी, पण कधी त्या गोष्टी जमून येत नाहीत आणि नुकसान होतो, तर होऊ द्या, काही हरकत नाही आहे. तर म्हणून हा फरक समजून घ्या. तर आपल्याला पण जर लोन हवा असेल तर आपण प्रायव्हेट लिमिटेड किंवा सेल कंपनीज काढून तुम्ही लोनला अप्लाय करू शकता आणि त्याच्या थ्रू बिझनेस किंवा व्यापार करू शकता. हां, परंतु बँकांचं लोन घेऊन बँकांना गंडा घालू नका, कारण का तो पब्लिकचाच पैसा असतो. माझा सांगण्याचा मुद्दा असा की आपण प्रोसेस समजून घ्यायला पाहिजे की आपण प्रायव्हेट लिमिटेडच्या
थ्रू अगर म्हणजे तुम्ही जर लोन केलं तर मला वाटतं तो तुम्हाला बिझनेस करण्यासाठी कुठलीही रिस्क नसते. शेवटी पैसा गेला तर काही चिंता होत नाही आहे, कारण का शेवटी काय आहे की गव्हर्नमेंटचा पैसा आहे आलेला आहे बिझनेस करण्यासाठी आलेले करा, पण नाहीच बिझनेस जमला तर ठीक आहे, त्याचं ऑडिट होईल आणि त्यातून तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेलच. तर हे नक्कीच आवडलं असेल तर शेअर पण करा. धन्यवाद.